नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा विषय सुरू करण्याआधी एक चुकीची कबुली देणं आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकांच्या महाराष्ट्र आणि झारखंड यांच्या कार्यक्रमाची घोषणा निवडणूक आयोगाने केली आणि त्यानंतर घाईघाईमध्ये मी जो व्हिडिओ केला होता की 50 दिवसाचा जो एकूण माध्यमात चालणारा गोंधळ आहे त्याविषयी मी भाष्य केलं होतं. तर ते 50 दिवस नसून साधारण 38 ते 40 दिवसात घोषणेपासून निवडणुकीची प्रक्रिया म्हणजे निकालापर्यंत आवरली जाणार आहे. त्यामुळे मी जो 50 दिवस असा जो कालखंड दिला तो चुकीचा आहे. तो 38 ते 40 दिवसाचा आहे. याकडे माझ्या अनेक चाहत्यांनी लक्ष वेधलं, माझी चूक दाखवून दिली. ती चूक दाखवणाऱ्यांचे मी मुद्दाम आभार मानतो. याचं कारण असं की माझी चूक राहू नये यासाठी जे अगत्याने फोन करतात, चूक दाखवून देतात, त्यांचं कौतुक असलं पाहिजे. वास्तविक माझ्याकडे कॉमेंट्स बंद आहेत आणि त्यामुळे अशा चुका दाखवण्याची सोय किंवा एखादा पदर सुटला असेल माहितीचा तो दाखवण्याची सोय म्हणूनच कुठच्याही युट्यूबच्या खाली कॉमेंट्सची मुभा ठेवलेली आहे. पण त्या कॉमेंट्स करून चुका दाखवणं किंवा दुसरा मुद्दा दाखवणं यापेक्षाही फक्त शिवीगाळ करायला येणारे अनेक जण असतात आणि ते मनस्ताप देणारे असतात. तर त्यापेक्षा मी कॉमेंट्स बंद ठेवलेत. मला अनेक जण जिथे जिथे इतरांकडे मी युट्यूबवर जातो तिथे अगदी अगत्याने हे ट्रोलर्स हजेरी लावतात आणि भाऊ तुमचे कॉमेंट उघड्या करून दाखवा मग तुम्हाला कळेल वगैरे वगैरे धमकावतात. त्यांचं जे कौतुक आहे, त्यांचं जे अगत्य आहे, मला शिव्या घालण्यासाठी जी जागा मिळेल तिथपर्यंत ते शोधत येतात. तो व्हिडिओ बघतात न बघतात पण शिव्या मात्र अगत्याने घालतात. पण त्यांची ही हौस जी आहे ती मला भागवता येत नाही. त्यामुळे माझ्या प्रामाणिक चुका दाखवणारे, खऱ्या चुका दाखवणारे आहेत, त्यांना बिचाऱ्यांना चूक लक्षात येऊन देखील लगेच खाली कॉमेंट करता येत नाही. याच्या मलाही दुःख आहे. पण मनस्ताप देणाऱ्यांपेक्षा अगत्य ज्यांना असतं ते महत्वाचे असतात आणि ते कुठल्याही मार्गाने फोन करून, मेसेज पाठवून, ईमेल पाठवून किंवा अन्य मार्गाने माझ्या चुका दाखवतात. त्यांचे आभार मानणं मला अगत्याचं वाटतं आणि म्हणून मी आज सुरुवातीलाच 50 दिवसांचं वगैरे असं जे म्हटलेलं होतं त्याबद्दल माफी मागतो. कारण आज पण विषय हा 50 दिवसाचाच एक प्रकारचा आहे की साधारणतः 50-40 दिवसाच्या अंतराने हरियाणा आणि महाराष्ट्र या निवडणुका होत आहेत. चार सॉरी चार 8 तारीखला हरियाणाच्या आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि महाराष्ट्राचे निकाल हे मला वाटतं 23 तारीखला लागणार आहेत. म्हणजे 45-50 दिवस जे काय असतील ते एवढ्या काळामध्ये ही निवडणूक संपणार आहे. पण विषय तो नाहीये. हरियाणाची निवडणूक आणि महाराष्ट्राची निवडणूक ही 2014 आणि 2019 अशा दोन्ही वर्षामध्ये एका मागोमाग झालेल्या होत्या. दोन्ही वेळेला लोकसभेची निवडणूक संपल्यावर त्या पहिल्या राज्यातल्या निवडणुका झाल्या त्या हरियाणा आणि महाराष्ट्र ह्या एकदम झाल्या होत्या. दोन वेळेला अशा निवडणुका झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी झाल्या असतील पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या निवडणुका या हरियाणापासून वेगळ्या काढण्यात आल्या आणि त्यामुळे बरंच गदारोळ झालेला होता की भाजपवाले निवडणुकीला घाबरले, लोकसभेच्या पराभवाने यांची धांदल उडालेली आहे, तारांबळ उडालेली आहे वगैरे वगैरे खूप प्रकार झाला. पण हा डावपेच असू शकतो हे मी नाकारणार नाही. निवडणूक आयोगाने कदाचित भाजपच्या सोयीसाठीच किंवा सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी हरियाणा आणि महाराष्ट्र या विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या केलेल्या असतील. गेल्या वेळेला सुद्धा असं झालं पण झारखंड वेगळा होता. यावेळेला हरियाणा बरोबर
महाराष्ट्राची जी जोडी 10 वर्षापूर्वीपासून जमलेली आहे ती तोडली आणि झारखंड बरोबर यावेळेला महाराष्ट्राचा जोडी जमवण्यात आली. वास्तविक झारखंडच्या विधानसभेची मुदत अजूनही चांगली 2 महिने आहे. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आसपास कधीतरी झारखंडची विधानसभेची मुदत संपणार आहे. त्यामुळे ती निवडणूक डिसेंबर अखेरपर्यंत झाली तरीही चाललं असतं. पण महाराष्ट्रातली निवडणूक मात्र 25 किंवा 26 नोव्हेंबर पर्यंत आवरली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रात विधानसभा संपल्यामुळे विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावायला लागेल अशी एक शक्यता व्यक्त केली जाते. पण तसं काय होणार नाही आता. पण मुद्दा असा आहे की खरोखरच सत्ताधारी भाजपच्या उपयोगासाठी किंवा त्या पक्षाला हवं म्हणून हरियाणा आणि महाराष्ट्र या 2 विधानसभा त्यांची निवडणूक ही वेगळी काढण्यात आली का? आणि वेगळी काढण्यात आली असेल तर त्यामागे हेतू काय असू शकतो हे पण शोधलं जाणं आवश्यक आहे. दुर्दैव आपल्याकडे असं असतं की अलीकडच्या काळामध्ये टीका किंवा विश्लेषण करण्यापेक्षा नुसतेच आरोप करायचे आणि ते आरोप दुसऱ्या बाजूने सांगायचे हा धादांत खोटे, याचा काय पुरावा आहे असं दुसऱ्या बाजूने म्हटलं की पहिले केलेले गंभीर आरोप हे तात्पुरता धुरळा उडवतात पण नंतर निरर्थक ठरतात. आणि त्यामुळे अशा होणाऱ्या आरोपांची हवा हळूहळू संपत चाललेली. कोणीही असल्या गंभीर आरोपावर विश्वास ठेवीनासा झालेला आहे. आणि म्हणूनच कोणीही आरोप करो पण त्या आरोपासाठी काहीतरी पुरावा दिला पाहिजे. आणि समजा पुरावा येत नसेल तर त्या आरोपावर चर्चा करणारे, डिबेट करणारे जे आहेत त्यांनी त्या विषयावर उहापोह तरी केला पाहिजे, विश्लेषण केलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून मी भाजपचा समर्थक असलो तरीही हा जो आरोप आहे तो आरोप खोटा कसा आहे हे सांगायचा मी अजिबात प्रयत्न करणार नाही. मी हा आरोप ग्राह्य धरतो. आणि मग भाजपने निवडणूक आयोगावर समजा दबाव आणून हरियाणा आणि महाराष्ट्र या 2 विधानसभांची निवडणूक एकत्र घेण्याची जी जोडी जमवलेली होती ती जोडी तोडण्यामागचं काय कारण असेल, असा कुठला स्वार्थ भारतीय जनता पक्ष हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा वेगळ्या करून साधायला बघतोय याकडेही बघणं आवश्यक आहे. समजा असेल तर, नसेल कदाचित, पण समजा असेल तर त्याकडे गंभीरपणे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मग मी जेव्हा त्याचा विचार करत गेलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जरी ही 2 राज्य असली तरीही 2 राज्यांची क्षमता, लोकसंख्या, आकडेवारी याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. प्रचंड फरक आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या ही मला वाटते हरियाणाच्या जवळजवळ 5 पट 4.5 पट आहे. तर दोन्ही राज्यातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या बघितली तर हरियाणाच्या जवळजवळ 5 पट महाराष्ट्रातल्या खासदारांची संख्या आहे. हरियाणाचे लोकसभेचे खासदार फक्त 10 आहेत आणि महाराष्ट्राचे 48 म्हणजे जवळजवळ 10 पट 50च्या जवळ जाणारी संख्या आहे. आणि म्हणून याचा काही संबंध आहे का याचा जेव्हा मी विचार करत गेलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की एखादा प्रयोग करताना आपण कमीत कमी नुकसान होईल याकडे पहिलं लक्ष देतो आणि मग तो प्रयोग करतो. म्हणजे आपल्याला डॉक्टर देखील कसलेही औषध देतात तेव्हा ते गंभीर आणि जालिम औषध असेल तर कमी डोस दिला जातो की 10 mg 5 mg 50 mg सुद्धा ते औषध उपलब्ध असतं. पण डॉक्टर सुरुवातीला 5 किंवा 10 mg ने सुरुवात करतात, एकदम 50 mg देत नाहीत जालिम औषध म्हणून, कारण त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि त्यामुळे लोकसभेत आपल्याला बसलेला जो दणका आहे त्यातून आपल्याला सावरायचं असेल तर हरियाणा आणि महाराष्ट्र या 2 ठिकाणी एकदम म्हणजे जवळजवळ तुम्ही विचार करा 58 लोकसभेच्या जागी प्रयोग करणं भाजपला अवघड वाटलेलं असू शकतं. त्याऐवजी हरियाणा हे तुलनेने एक लहान राज्य आहे, फक्त 10 लोकसभा खासदारांचं आहे. त्यामुळे तिथे नुकसान झालं लोकसभेप्रमाणेच
तर मग महाराष्ट्रामध्ये अधिक जालीम डोस देता येईल असा विचार झाला असेल का, की हरियाणामध्ये अधिक प्रयोग करून बघू की या झालेलं जे नुकसान आहे त्यातून बाहेर पडण्याचा एक उपचार आपल्याकडे आहे किंवा आपल्याला सुचलेला आहे, तो प्रायोगिक तत्वावर हरियाणात राबवायचा आणि हरियाणामध्ये जर ते औषध लागू पडलं तर मग महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात त्याचा सरसकट वापर करायचा, असाही भारतीय जनता पक्षाच्या रणनीतीचा एक भाग असू शकतो. आणि म्हणून असेल की हरियाणा वेगळा काढण्यात आला आणि महाराष्ट्र झारखंडला जोडण्यात आला. प्रयोग असेच असतात मित्रांनो. जेव्हा जालिम औषध, आपण कुठच्याही अवकाशात उडणारं यान असो, एखादं वाहन असो, मोठमोठे ट्रक असतात, गाड्या असतात, विमानं असतात, यांचा अपघात झाला तर त्या अपघाताचा फटका त्या वाहनाने त्यात बसलेल्या काही ते प्रवाशांना कितपत होऊ शकतो या नुकसानाचा अंदाज बांधण्यासाठी सुद्धा अपघाताचे प्रयोग केले जातात. भिंतीवर, मोठ्या भक्कम भिंतीवर ट्रक, गाड्या आदळल्या जातात. विमानाला सुद्धा, विमानात आपण सीटवर बसतो, ती सीट कुठच्या दणक्यामध्ये मोडू शकते आणि पॅसेंजरचा जीव घेऊ शकते, याचा विचार करून त्यावर प्रयोग केले जातात आणि त्यात अधिकाधिक सुरक्षितता आणण्याचा प्रयत्न केला जातो. तसाच काहीसा प्रयोग महाराष्ट्रापासून हरियाणाला वेगळा करून भारतीय जनता पक्षानं केला असेल काय, असा विचार माझ्या डोक्यात आला आणि मी जसजसा विचार करत गेलो तसतस मला त्यात तथ्य सापडलं. उदाहरणार्थ, सगळे एक्झिट पोल, सगळे ओपिनियन पोल आणि सगळे तथाकथित राजकीय विश्लेषक छाती ठोकपणे हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष जिंकणार आहे, प्रचंड मताने जिंकणार आहे, फक्त बहुमताचा आकडा केवढा असेल एवढाच विषय आहे असं बोलत असताना सगळ्याच्या सगळं पारडं उलटं फिरलं आणि भारतीय जनता पक्ष निर्विवाद, नाही प्रचंड बहुमताने निवडून आला. 2014 मध्ये जितक्या जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षा अधिक जागा त्यांना मिळाल्या. लोकसभेमध्ये जितक्या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपला अधिक मताधिक्य होतं त्यापेक्षा 6-7 जागा भाजपला वाढवून विधानसभेत मिळाल्या. तर ते साध्य करणं भाजपला जमलं, यामागे एक प्रयोग असतो. मला जी माहिती आहे त्याप्रमाणे भाजपच्या लोकसभा निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज होऊन बसलेला होता. त्याचे स्वयंसेवक भाजपला विजयी करण्यासाठी घराबाहेर पडले नव्हते, प्रचाराला आले नव्हते. ती जी गोष्ट घडली होती ती गोष्ट हरियाणामध्ये पहिल्यांदा दुरुस्त करण्यात आली. हरियाणामध्ये विधानसभेचे जे एकूण 90 हे काय म्हणतात त्याला विधानसभा मतदारसंघ आहेत, त्या 90 मतदारसंघामध्ये प्रत्येकी एकेका मतदारसंघाची जबाबदारी 100-125 स्वयंसेवक, RSSचे, भाजपचे काही कट्टर स्वयंसेवक कार्यकर्ते यांच्यावर सोपवण्यात आली आणि एकेका मतदारसंघामध्ये अशा 125 ते 150 लोकांनी आपापले विभाग वाटून घ्यायचे आणि एक एक मतदाराशी व्यक्तिगत संपर्क साधायचा. एकेका कुटुंबात घरी जाऊन एकेका मतदाराशी बोलायचं. त्याला निवडणुकीसमोरचे जे मुद्दे आहेत, राष्ट्रीय मुद्दे आहेत, हिंदुत्व आहे, हिंदुत्व जपण्याची का वेळ आहे, किंवा विरोधक असलेली काँग्रेस किंवा तत्सम पक्ष हे हिंदुत्वाला धोका कसा आहे आणि हिंदुत्वाला धोका म्हणजे हिंदू समाजाला धोका, हे सगळे मुद्दे त्या मतदाराला पटवून दिले तर फार मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर पडतील आणि अल्टिमेटली तो हिंदू मतदार बाहेर पडला तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा भाजपला मिळू शकतो. हाच तो प्रयोग होता, हेच ते औषध होतं. पण ते एकदम 58 लोकसभा मतदारसंघात, म्हणजे एक मोठं आणि एक छोटं राज्य, इथे एकदम तो प्रयोग करण्यापेक्षा कमी प्रमाणात त्याचा उपयोग हरियाणात होऊ शकला असता आणि म्हणूनच तो प्रयोग हरियाणात करण्यात आला. आणि हरियाणाचे निकाल बघितले तर तुमच्या लक्षात येतं की तो प्रयोग कमालीचा यशस्वी झालेला. करोनाची लस काढण्यात आल्यानंतर पहिल्यांदा छोट्या मोठ्या जनावरांवर करत करत
काही धडधाकट व्हॉलिंटियर्स माणसं पुढे आली आणि त्यांना त्यांना ती लस टोचण्यात आली आणि त्यातून काही अपाय होत नाही असं दिसल्यावर अधिकाधिक धडधाकट लोकांना त्याची टोचणी करण्यात आली आणि एकदा तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर प्रचंड हजारो लोकांना धडाधड लस टोचण्याच्या मोहिमा राबवण्यात आल्या. नेमकी तीच गोष्ट हरियाणा आणि महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणताय की लोकसभेत फसलेलं गणित यशस्वी करायचं, तर मग जो नवा प्रयोग आहे तो आधी छोट्या प्रमाणावर करायचा, म्हणजे हरियाणात करायचा, आणि एकदा तो हरियाणात झाला, यशस्वी झाला, तर तो सार्वत्रिक सरसकट महाराष्ट्रात करायचा, झारखंडामध्ये करायचा. यासाठीच 2 राज्यांमध्ये एकत्रित होणाऱ्या निवडणुकांमध्ये फरक करण्यात आला. हरियाणामध्ये मिळालेलं यश तुमच्या समोर आहे. लोकसभेला 10च्या 10 जागा 19 साली भाजपने जिंकल्या होत्या, त्यातल्या 5 गमावल्या होत्या. पण त्याचं कारण मी आधीच एका व्हिडिओत सांगितलेलं आहे की 64% मतदान झालं होतं आणि ते मतदान 2-3-4% वाढवलं तर सगळ्या निकालांचा उलटफेर होऊ शकतो. हे महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीस सातत्याने गेले 4-5 महिने सांगतायत आणि तेच हरियाणात झालं होतं. हरियाणामध्ये जरी दोघांच्या म्हणजे काँग्रेस आणि भाजप यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये फारसा फरक नव्हता, अर्धा 1% फरक असेल. आणि आता सुद्धा तुम्ही बघाल तर दोन्ही काँग्रेस किंवा भाजप यांना मिळालेल्या मतामध्ये 1% सुद्धा फरक नाहीये. हा किंचित भाजप पुढे असेल, पण तरी ठराविक मतदारसंघामध्ये भाजपचा प्रयोग इतका कमालीचा यशस्वी झाला की काठावरच्या ज्या जागा होत्या की जिथे विधानसभेमध्ये किरकोळ मतामुळे भाजप मागे पडला आणि काँग्रेसला मताधिक्य मिळालं, असे जे 10-12 विधानसभा क्षेत्र होती लोकसभा निवडणुकीच्या काळात, त्या जागा भाजपच्या पारड्यात आल्या. निवडणुकीमध्ये नाही तर प्रत्यक्ष आरोग्य किंवा इतर कुठच्याही शास्त्रीय प्रयोगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अतिशय छोट्या प्रमाणावर त्या औषधाचा उपायाचा प्रयोग केला जातो आणि नेमकी तीच गोष्ट करता यावी आणि मग यशस्वी ठरत असेल तर व्यापक प्रमाणावर करायची. यासाठीच हरियाणा वेगळा काढण्यात आला होता आणि तो वेगळा काढायचा तर भाजप स्वतः हे ठरवू शकत नव्हतं, भाजपचं केंद्रातलं मोदी सरकार हे ठरवू शकत नव्हतं, हे निवडणूक आयोग ठरवत असतो. आणि खरोखरच भाजपसाठी निवडणूक आयोगाने या प्रकारे महाराष्ट्र आणि हरियाणा यांची जी जोडगोडी होती गेल्या 2-3 विधानसभा निवडणुकीमधली, ही तोडली असेल तर भाजपला फेवर केलेली आहे हे नाकारता येणार नाही. अर्थात आहे झाले असं मी म्हणत नाही, पण जेव्हा आरोप करतात, जे कोणी आरोप करतात त्यांनी हे सगळं रिझनिंग केलं पाहिजे. एक प्रकारे मी बोलतोय जेव्हा, तेव्हा मी भाजपवर हेत्वारोप करतोय, मी भाजपवर दोषारोप करतोय आणि तरीही मी भाजपचा समर्थक आहे. आणि भाजपचा समर्थक असून सुद्धा मी भाजपवर जेव्हा हेत्वारोप करतो तेव्हा माझं प्राधान्य सामान्य माणसाला, माझ्या श्रोत्याला राजकारण आणि राजकारणातली गुंतागुंत समजून घ्यायला मदत व्हावी, हाच माझा हेतू असतो. त्यामुळे मी भाजपचा समर्थक असलो तरी भाजपकडून एखादी लांडी लबाडी होत असेल किंवा चतुराई होत असेल, ती सुद्धा मतदाराला कळली पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून हा उहापोह भाजपच्या विरोधकांनी आरोप करताना करायला पाहिजे होता, तो केलेला नसेल तर ते समजावलं गेलं पाहिजे, तरच मतदार आणि सामान्य जनता ही अधिकाधिक प्रगल्भ होत असते. माझ्या दृष्टीने लोकशाही विकसित होण्यासाठी आणि प्रगल्भ होण्यासाठी मतदाराला राजकारणातले बारकावे समजले पाहिजेत, ओळखता आले पाहिजेत आणि ओळखून समजून घेता आले पाहिजेत, तरच त्याला राजकारणात आणि मतदानात अधिकाधिक परिपक्व होता येईल. जेवढा मतदार परिपक्व आणि जाणकार होतो तेवढी आपोआपच लोकशाही आणि निवडणूक व मतदान प्रक्रिया अधिकाधिक प्रगल्भ आणि सुरक्षित होत जाते.
प्रभावी होत जाते आणि प्रभावी निवडणूक यंत्रणा आणि प्रभावी मतदान हेच लोकशाहीला अधिक शक्तिशाली बनवत असतं. कुठल्याही एका पक्षाचा नेता किंवा एखादा पक्ष बलशाली झाला म्हणून लोकशाही बळकट होत नसते. काँग्रेसचा पराभव झाला म्हणजे लोकशाही दुबळी झाली आणि काँग्रेसचा विजय झाला म्हणजे लोकतंत्राचा आणि संविधानाचा विजय झाला. हा जो भंपकपणा चालतो त्याच्या विरुद्ध जर मी बोलत असेल तर मग संविधान असो किंवा लोकशाही असो ती बळकट करण्यासाठी आवश्यक असलेली काय ती विश्लेषण मीच करायला पाहिजेत. इतर करत नसतील तर त्यांनी करू नये. त्यांना मतदार अडाणी ठेवण्यावर आणि फुकटात अमुक देऊ तमुक देऊ याच्यावर मतं मिळवायची असतील तर त्यांना काय ते लखलाभो. माझ्या दृष्टीने मतदार हा जाणकार, समजूतदार आणि प्रगल्भ व्हायला पाहिजे. लोकशाही बळकट होईल. आणि त्यामुळेच मी जेव्हा असा व्हिडिओ करतो आणि भाजपच्या कदाचित झालेल्या लबाडीबद्दल मी प्रकाश टाकणार असेल तर ते सुद्धा लोकशाहीसाठी आवश्यक असतं. कारण मला आवडणारा पक्ष नुसता संख्येने आणि शक्तीने मोठा होऊन चालणार नाही. त्याच्यापेक्षाही भारतातली आणि देशातली लोकशाही बलशाली आणि प्रबळ होणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. भाजप सशक्त होताना भारतातली लोकशाही दुबळी होता कामा नये ही सुद्धा काळजी मी घेतली पाहिजे आणि अगदी भाजपच्या विरोधकांनी सुद्धा घेतली पाहिजे. असो मित्रांनो, 2 निवडणुकांमध्ये 40-50 दिवसाचं अंतर का होतं, हरियाणा आणि महाराष्ट्र ही जोडगोळी का फोडण्यात आली, त्याच्यावर आरोप झाले. पण आरोप करणाऱ्यांनी खुलासा केला नसेल तर तो व्हायला पाहिजे. तो मतदाराला जागरूक बनवतो म्हणूनच हा व्हिडिओ केला. तो तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा.